नमस्कार. शर्मी किचन मध्ये मी शर्मिला पटवारी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज माझ्या नाताचा वाढदिवस आहे म्हणून मी हेल्दी केक घरच्या घरी तयार करणार आहे. तर आपण आता सुरुवात करू. पहिल्यांदा आपण गॅसला हळद कुंकू लावून घेऊया. आणि आता केकला काय साहित्य लागतंय ते मी तुम्हाला तर चला मी तुम्हाला सांगते काय काय साहित्य लागणार आहे आज केकला. आपला केक हेल्दी आहे आणि ती गॅसवर कढईमध्ये आहे. तर आता आपण साहित्य बघूया. रवा, 1 वाटी रवा, 1 वाटी दूध, अर्धी वाटी तूप, 1 चमचा सोडा, अर्धी वाटी पीठ, 1 चिमूटभर मीठ आणि हे सीड्स एवढं लागणार आहे. केकचं भांडण, एक कढई आणि गॅस. आता कढई एक 10 मिनिटं 5 मिनिटं आपण गरम करायला ठेवू. केक आपण गरम करायला ठेवू. 10 मिनिटं ही गरम होऊ द्यायचे आणि ह्याच्यामध्ये स्टँड ठेवून देऊ. ते गरम होईपर्यंत आपण इकडं घेतले आहे भांड्याला. केकच्या भांड्याचा पण आकार बघा ना. आज वाढदिवस आहे तर दिलासारखा आकार आहे त्याचा. आता आपण ह्याच्यात काय करू, ही सीड्स टाकू. ह्याच्यामध्ये तीळ पण आहेत बरं का, थोडे थोडे काळे पांढरे तीळ छान दिसतील म्हणून ते टाकलेत आपण. आता हे 10 मिनिटं झालं ते. आता आपण हे बाजूला ठेवू आणि गॅस थोडासा कमी करू. आणि मी इथं हे पीठ तुम्हाला सगळं साहित्य सांगितलं ते मी ही पीठ काढून तयार करून ठेवलं होतं. अर्धा तास भिजत ठेवलं. हे जे साहित्य आहे ना, तर रवा, दूध, तूप, सोडा, पीठ, मीठ चिमूटभर आणि सीड्स, साखर, हे सगळं मी घेऊन याला 10 मिनिटं असं घोटून एक जीव करून ठेवून दिलं होतं. तर मला वाटतं आता ही थोडस घट्ट वाटायला पीठ रवा. कारण कधी माझा मुलगा मोठा डॉक्टर आहे, तो कधी खात नाही त्याला, म्हणून आम्ही सगळे पदार्थ रव्याचे करतो. पुऱ्या रव्याच्या करतो, पराठे रव्याचे करतो, केक रव्याचा करतो. सगळं मी रव्याचं करते घरच्या घरी. तर आपण मला वाटतं याच्यात थोडस वाटायला थोडस दूध कमी आहे म्हणून आपण थोडस 1 चमचभर आपण टाकू आणि मग परत ह्याला एक जीव करून एक असं पडल्या कसं पडायला ते त्याच्यातून चमच्यातून असं. तर आता आपण ते घेतले ना, याला थोडस असं पीठ तुम्ही कशाचे घ्या, गव्हाचं घ्या, ज्वारीचं घ्या, पण मी ज्वारीचं घेतले कारण माझ्या मुलाला चलत नाही ना म्हणून. आणि मग हे असं सगळीकडून टाकून मग आता हे मिश्रण ह्याच्यामध्ये आपण टाकू. पीठ ह्याच्यासाठी टाकायचं की हे सगळं केकचं हे आहे ना आपलं, ते भांड्याला चिटकू नये म्हणून टाकून घ्यायचं. आता आपण ह्याच्यात काढू. बघा किती छान झाले स्मूथ अगदी. हे सगळं ह्याच्यात काढून देऊ आपण केक. पण नाही निघत तर आपण चमच्यानं काढूया. सगळं असं पुसून छान काढून घेऊ. आणि मी तुम्हाला एकही रेसिपी बाहेरची सांगितली नाही. सगळ्या रेसिपी मी घरच्या घरीच, घरचे जे काही तयार आहे आपलं घरचं साहित्य त्याच्यातच सांगितलं. मी बाहेरचा एकही मसाला वापरला नाही. हे असं आपण हे सगळं करून घेऊ आणि आता आपण याला एकसारखं करू. एकसारखा बेस करूया आपण.
करून घेऊ. हे करू. आता आपलं कढई गरम झालेली आहे, तर आपण आता याच्यात तर 30 किंवा 40 मिनिटं आपण ठेवू. आता आपण याला आचीवर ठेवून देऊ. आणि ह्याच्यावर आपण आता ताट झाकू. हवा नाही गेली पाहिजे, असं बंद झाकून. पण आपण मंद आचेवर असली पाहिजे याच्यावर. मंद आचेवर 30 मिनिटं किंवा 40 मिनिटं याला ठेवून देऊ. झालेला आहे केकला, तर आपण बघूया त्याला चमचा हे करून